Hello students, we start the exercise from halogen derivatives. Okay, first choose the most correct option. The correct order of increasing reactivity of CX bond towards nucleophile in the following compound is. 4 कंपाऊंड दिलेत आणि या 4 कंपाऊंडमध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन कुठल्या कंपाऊंडचं प्रायमरी म्हणजे फास्ट होईल आणि कोणत्या कंपाऊंडचं कमी होईल हे आपल्याला बघायचं आहे. मग आता इथं 4 दिलेले कंपाऊंड्स आपण बघूया. नक्कीच आपल्याला हे माहिती आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आपण या चॅप्टरमध्ये SN1 आणि SN2चा रेट जर बघितला तर टर्शरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड सेकंडरी इज मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्किल हॅलाइड. आता इथं जे अल्किल हॅलाइड याच्यामध्ये थर्ड वन इज टर्शरी आहे, म्हणजे त्याची रिॲक्शन ऑर्डर मोअर असेल, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. त्याच्यानंतर हा सेकंडरी आहे. ओके, त्यानंतर जो सेकंड आहे आणि फर्स्ट आहे या दोघांच्या कम्पॅरिझनमध्ये इथं फक्त बेन्झिन रिंगला हॅलोजन अटॅच आहे आणि इथं बेन्झिन रिंगला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल तर इथला एक्स जो आहे तो लगेच निघून जाऊ शकतो, म्हणजे ॲज कम्पेअर विथ धिस. म्हणजे सबस्टिट्यूटेड जर असेल आणि त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग असेल तर हा मोअर रिॲक्टिव्ह असेल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनसाठी फर्स्टपेक्षा. म्हणजे इथं सेकंड येईल आणि नंतर फर्स्ट. आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की इन्क्रीजिंग रिॲक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला हे उलटं लिहावं लागेल. म्हणजे उत्तर असं येणार आहे फर्स्ट देन सेकंड देन फोर्थ अँड देन थर्ड. म्हणजे असं येणार आहे फर्स्ट सेकंड फोर्थ आणि थर्ड. आपल्या ऑप्शनमध्ये ते जर ऑप्शन असेल तर ते उत्तर आपलं बरोबर आहे. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे उत्तर यायला हवं आहे. ओके, दुसरं MCQ आहे की प्रोपीन आहे. प्रोपीन काय आहे बघा, प्रोपीन CH3. इथं आपण बघूया दुसरा MCQ CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि याच्यावरती ॲक्शन कशाची आहे, HIची, हायड्रोजन आयोडाईड इन प्रेझन्स ऑफ पेरोक्साईड आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की पेरोक्साईड ज्यावेळेस असेल त्यावेळेस अँटी मॉर्गनिक रूल ओबे होतो, फॉलो होतो. पण कधी जर HBr असेल तर, कारण HI असेल किंवा HCl असेल आणि इन प्रेझन्स ऑफ पेरोक्साईड असेल तरीसुद्धा ॲडिशन ही अकॉर्डिंग टू मॉर्गनिक रूलनुसार होते. आणि म्हणून आपल्याला असं सांगता येईल की इथं जरी HI असेल तरीसुद्धा या मायनसची ॲडिशन जे अटॅचमेंट जे आहे ते अटॅचमेंट या कार्बनला होईल, दिस गेट निगेटिव्ह चार्ज आणि H+ इथं येईल. सो व्हॉट विल द प्रॉडक्ट विल गेट, कुठला प्रॉडक्ट मिळेल आपल्याला, तर हा प्रॉडक्ट मिळेल बघा CH3 CHI CH3 म्हणजे आयसोप्रोपाईल आयोडाईड किंवा सेकंडरी प्रोपाईल आयोडाईड. मग बघूया आपण ऑप्शन कोणतं आहे त्याच्यामध्ये. नक्कीच C हे ऑप्शन त्यातलं बरोबर आहे. ओके, पुढचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज लाईकली टू अंडरगो रेसिमायझेशन ड्युरिंग अल्कलाईन हायड्रोलिसिस. आता रेसिमायझेशन म्हणजे काय, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी आणि रेसिमिक मिक्सचर बघतो. मग असं कुठलं अल्किल हॅलाइड आहे की ज्याच्यापासून आपण प्रॉडक्ट म्हणून अल्कलाईन हायड्रोलिसिस झाल्यानंतर रेसिमिक मिक्सचर तयार मिळवू शकतो. तर बघा, आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय काय विचारात घ्यावं लागतं, तर कायरॅलिटी आणि असिमेट्रिक कार्बन ॲटम. मग कायरॅलिटीमध्ये तो कंपाऊंड लॅक्स सिमेट्री नसल्या पाहिजेत त्या कंपाऊंडमध्ये. इथं बघूया, हा जो कंपाऊंड आहे पहिला कंपाऊंड त्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन आहे, नक्कीच आहे. पण इथला जर Cl निघून गेला तर येणारं स्ट्रक्चर असं येतं CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज आणि C2H5 म्हणजे सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होतं. इथं जर तयार झालं तर बघूया की बेन्झिन न्यूक्लियस आहे आणि इथं CH2 पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज थ्रू आउट द रिंग डिस्पर्स होतो, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज सगळ्या रिंगमधून काय होईल, फिरू शकेल. म्हणजे हा इथं गेला तर इथं, म्हणजे नक्कीच प्रायमरी टू सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होतं. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो तिसरा हॅलोअरिन्स आहे, म्हणजे क्लोरोबेन्झिन आहे. इथं मात्र इथला सहजासहजी निघून इथं अरिन कॅटायन लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो आहे CH3 CH3 CH2Cl. हा इथं मात्र कशा पद्धतीनं क्लोरीन निघून जाईल बघूया.
हा समजा क्लोरीन निघून गेला तर पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवरती येतो. तो कसा असेल पॉझिटिव्ह चार्ज? तर बघा इथं आपण दाखवूया CH3 CH3, त्याच्यानंतर इथं CH3 हा H, इथं CH2 आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. मग हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा ज्या कार्बनला आहे तो कार्बन कसा आहे? प्रायमरी आहे. म्हणजे या कार्बनला एकच कार्बन अटॅच आहे. मग या प्रायमरी कार्बोकॅटायनपासून मोअर स्टेबल टर्शरी कार्बोकॅटायन तयार होतो. म्हणजे हा हायड्रोजन इथे ट्रान्सफर होतो आणि पॉझिटिव्ह चार्ज इथं येतो. म्हणजे काय येलो? म्हणजे येणारं स्ट्रक्चर असेल बघा CH3 CH3 ओके. इथं पॉझिटिव्ह चार्ज येणार आणि इथं CH3 म्हणजे टर्शरी कार्बोकॅटायन तयार झालं. मग आपल्याला माहिती आहे SN1मध्ये इंटरमिडिएट जो आहे तो इंटरमिडिएट काय आहे? टर्शरी कार्बोकॅटायन. मग तो असा आपण लिहू शकतो बघा CH3 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 विच वन हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज. ओके. आणि मग जर हा टर्शरी कार्बोकॅटायन असेल आणि हे जर आपण प्रतल आहे असं कन्सिडर केलं ओके, तर बॅक साईड अटॅक आणि फ्रंट साईड अटॅक म्हणजे या साईडनंही अटॅक होऊ शकतो आणि बॅक साईडनंही अटॅक होऊ शकतो. मग बॅक साईड आणि फ्रंट साईड अटॅक झाले की 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं आणि 50% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं. आणि मग या दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो 50% रिटेन्शन आणि 50% इन्व्हर्जन असेल तर नक्कीच तिथं रेसिमिक मिक्सचर तयार होतं. आणि म्हणून रेसिमायझेशनमध्ये हा लवकर दाखवेल किंवा रेसिमायझेशन याचं घडून येईल. म्हणून यातलं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन कुठले येणार? ओनली 4. त्यानंतर द बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल फ्लोराईड इज. आता आपल्याला माहिती आहे फिंकलस्टेन रिॲक्शन जे आहे ती अल्काइल आयोडाईडसाठी वापरतात. स्वार्ट रिॲक्शन जे आहे ती फ्लोराईडसाठी वापरतात. फ्री रॅडिकल फ्लोरिनेशन करता येतं का? तर ते ड्रास्टिक कंडिशनमध्ये रिॲक्शन आहे, तेवढी सहज सोपी नाही आहे. सँडमेअर रिॲक्शनमध्ये काय केलं जातं तर क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, आयोडोबेन्झिन तयार केलं जातं बाय युझिंग डायझोनियम कॅटायन. ओके. किंवा डायझोनियम कॅटायनवरती बेन्झिन डायझोनियम हॅलाइडवरती रिॲक्शन करून ही सँडमेअर रिॲक्शनपासून हॅलोअरिन्स तयार केले जातात. त्यामध्ये क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन आणि आयोडोबेन्झिन. तर याचं उत्तर आहे स्वार्ट्झ रिॲक्शन. ओके. स्वार्ट्झ रिॲक्शनमध्ये काय करतात? अल्काइल क्लोराईड किंवा ब्रोमाइड अँटीमनी फ्लोराईड किंवा सिल्वर फ्लोराईड बरोबर रिॲक्ट होतात आणि अल्काइल फ्लोराइड्स तयार केले जातात. दिस इज द बेस्ट मेथड फॉर फ्लोरिनेशन. ओके. देन आयडेंटिफाय द कायरल मॉलिक्यूल फ्रॉम द फॉलोविंग. आता कायरल याचा अर्थ काय? विच लॅक्स द सिमेट्री. मग अशीच आपण सांगितलं आहे विच लॅक्स द सिमेट्री. मग आता आपण याचे स्ट्रक्चर काढून घेऊया. 1 ब्रोमोब्युटेन आहे पहिला. मग 1 ब्रोमोब्युटेन कसं काढता येईल? तर बघा ब्युटेन म्हणजे 4 कार्बन आहेत. आपण आधी 4 कार्बन काढून घेऊया. 1 ब्रोमोब्युटेन 4 कार्बन 1 2 3 आणि 4 4 कार्बन आहेत. पहिल्या कार्बनलाच ब्रोमीन आहे. राहिलेले सगळे आपण हायड्रोजन भरूया. CH2 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 आणि इथं CH3. कायरॅलिटीचा किंवा ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचा रूल काय आहे? एकतर असिमेट्रिक कार्बन पाहिजे किंवा कायरल कार्बन पाहिजे. ओके. दुसरं कंपाऊंड आहे 1 डायब्रोमो ब्युटेन 1 2 3 4 आणि इथं पहिल्याच कार्बनला 2 ब्रोमीन आहेत. इथं H2 H2 H3. ओके. तर हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड. त्याच्यानंतर 2,3 डायब्रोमो ब्युटेन 1 2 3 आणि 4 2 इथं एक Br आणि 3 इथं एक Br. तर या पद्धतीने H3 इथं H आणि इथं H3. ओके. आणि चौथा कंपाऊंड आहे 2 ब्रोमोब्युटेन. ते कसं असेल 2 ब्रोमोब्युटेनचं? तर 1 2 3 आणि 4 दुसऱ्या कार्बनला Br H3 H2 इथं H आणि इथं H3. आता बघा हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडमध्ये इथं हा कंपाऊंड होऊ शकत नाही, असिमेट्रिक होऊ शकत नाही. हा कंपाऊंड असिमेट्रिक नाही आहे, हाही कंपाऊंड असिमेट्रिक नाही आहे कारण इथं प्लेन ऑफ सिमेट्री. इथं जर आपण प्लेन टाकलं तर तो एक सारख्या भागात विभाजन करतो याला. त्याच्यानंतर हा जो आहे हा मात्र असिमेट्रिक होऊ शकतो आणि म्हणून कायरल कंपाऊंड जे आहे ते कायरल कंपाऊंड हे आहे. बघूया आपण हे ऑप्शन कुठलं आहे? डी ऑप्शन आहे. म्हणजे 2 ब्रोमोब्युटेन हे डी ऑप्शन बरोबर आहे.
त्यानंतर ॲन अल्काइल क्लोराईड ऑन वर्ड्स रिॲक्शन गिव्ज 2255 टेट्रामिथाइल हेक्सेन. आपण त्याचं आधी स्ट्रक्चर काढूया. काय सांगितलेलं आहे? 2255 टेट्रामिथाइल हेक्सेन. हेक्सेन म्हणजे 6 कार्बन, 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन आहेत. 22 आपण इकडून नंबर दिले तर दुसऱ्या नंबरला इथं एक मिथाइल 225 3 4 5, इथं एक CH3, इथं CH3. ओके, बाकीचे सगळे आपण कार्बन भरून घेऊया. H2, इथं H2 असेल आणि इथं H3 असेल. बघा 2255 टेट्रामिथाइल हेक्सेन हे स्ट्रक्चर झालं. द सेम अल्काइल क्लोराइड ऑन रिडक्शन विथ झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल गिव्स हायड्रोकार्बन विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अल्काइल क्लोराइड? ओके, ॲन अल्काइल क्लोराइड ऑन वर्ड्स रिॲक्शन गिव्स धिस कंपाऊंड. ओके, मग वर्ड्स रिॲक्शनचं आपल्याला माहिती आहे की RX प्लस ट्वाइस Na. ओके, RX प्लस ट्वाइस Na इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर दॅट गिव्स RR प्लस ट्वाइस NaX. मग आता RR हे कसं ट्वाइस, हे बघा RX प्लस ट्वाइस Na प्लस XR. मग इथं काय झालं? इथला X आणि इथला X आणि ट्वाइस Na बाहेर पडतात आणि तयार काय होतं तर RR. सो वी गेट हिअर RR प्लस ट्वाइस NaX. तसं इथं जर आपण विचार केला तर इथून बघा इकडचा भाग सारखा आहे, इकडचा भाग सारखा आहे. म्हणजे तिथला हॅलोजन जो आहे तो हॅलोजन निघून गेलेला आहे. म्हणजे स्ट्रक्चर कुठलं असेल अल्काइल क्लोराईडचं तर CH3 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 CH2 आणि Cl. म्हणजेच निओपेंटाइल क्लोराईड किंवा 22 डायमिथाइल 1 क्लोरो 22 डायमिथाइल प्रोपेन हे त्याचं नाव येईल. म्हणजे 1 2 आणि 3 1 क्लोरो 22 डायमिथाइल प्रोपेन हे त्याचं IUPAC नाव येईल. पुढं काय सांगितलं? द सेम अल्काइल क्लोराइड ऑन रिडक्शन विथ झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल. ही रिॲक्शन आपल्याला माहिती आहे. झिंक कॉपर कपल इन अल्कोहोलसाठी ट्वाइस H दॅट गिव्ज काय होईल ZnCu विथ अल्कोहोल. काय मिळतो? इथला बॉन्ड ब्रेक होतो, इकडे H आणि इकडे H ॲड होतं. सो वी ऑप्टेन CH3 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 CH3. म्हणजे परत निओपेंटेन तयार झालं. पण ते अल्काइल क्लोराईड कुठलं आहे हे विचारलं आहे. झिंक कॉपर कपल इन अल्कोहोल गिव्ज हायड्रोकार्बन. हे हायड्रोकार्बनच आहे विथ मॉलिक्युलर C5H12. बघा 5 कार्बन आहेत आणि 12 हायड्रोजन आहेत. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अल्किल क्लोराईड? मग हे या दिलेल्या स्ट्रक्चरपैकी पहिलं स्ट्रक्चर जे आहे म्हणजे हे आपलं आलेलं हे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे ब्युटेन नायट्राइल. पुढचा क्वेश्चन असा आहे ब्युटेन नायट्राइल मे बी प्रिपेअर्ड बाय हिटिंग प्रोपॅनॉल विथ KCN, ब्युटॅनॉल विथ KCN, N बुटाइल क्लोराईड विथ KCN आणि N प्रोपाइल क्लोराईड विथ KCN. आता नायट्राइल याचा अर्थ काय बघा. नायट्राइल म्हणजे काय? आपल्याला हे माहिती आहे की सिंगल बॉन्ड NH2 असेल तर त्याला आपण अमाइन म्हणतो, डबल बॉन्ड NH असेल तर त्याला इमाइन म्हणतो आणि ट्रिपल बॉन्ड N असेल तर त्याला नायट्राइल म्हणतो. मग आता ब्युटेन नायट्राइल याचा अर्थ 4 कार्बन आहेत नक्कीच, 1 2 3 आणि 4 कार्बन आणि चौथ्या कार्बनला CN आहे. राहिलेले हायड्रोजन भरून घेऊया CH3 CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड N. म्हणजे असं कंपाऊंड हुडकायला पाहिजे, शोधायला पाहिजे की जिथं 3 कार्बन आणि सायनाईड. इथं बघूया KCN बरोबर रिॲक्शन आहे. मग 3 कार्बन असतील प्रोपॅनॉल ब्युटॅनॉल ब्युटाइल क्लोराईड आणि प्रोपाइल क्लोराईड. ब्युटॅनॉल ब्युटाइल तर येणारच नाही. प्रोपॅनॉल आणि प्रोपाइल क्लोराईड अल्कोहोल बरोबर याची रिॲक्शन होत नाही म्हणजे N प्रोपाइल क्लोराईड हे त्याचं उत्तर असेल. बघा प्रोपॅनॉल विथ KCN, ब्युटॅनॉल विथ KCN, N ब्युटाइल क्लोराईड विथ KCN आणि N प्रोपाइल क्लोराईड विथ KCN. प्रोपॅनॉल तर नाही आहेत. त्याच्यानंतर ब्युटाइल क्लोराईड तर नाही येणार. N प्रोपाइल क्लोराईड विथ KCN. रिॲक्शन करून बघूया आपण. N प्रोपाइल क्लोराईड CH3 CH2
CH2 हे N प्रोपाईल झालं क्लोराईड प्लस KCN. जर KCN बरोबर ही रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळेल, CH3 CH2 CH2 CN प्लस KCl. या पद्धतीनं ब्युटेन नायट्राईल आपल्याला मिळेल किंवा प्रोपाईल सायनाईड असंही आपण म्हणू शकतो. प्रोपाईल सायनाईड और ब्युटेन नायट्राईल. ओके, पुढच्या पानावरचं बघूया आता. येस, चूज द कंपाऊंड फ्रॉम फॉलोइंग दॅट विल रिॲक्ट फास्टर बाय SN1 मेकॅनिझम. ऑप्शन्स आहेत. पहिलं आहे 1-आयडो-ब्युटेन, 1-आयडो-प्रोपेन, 2-आयडो-2-मिथाइल ब्युटेन आणि 2-आयडो-3-मिथाइल ब्युटेन. आता आपल्याला माहिती आहे SN1साठी रिॲक्शनचा रेट कसा असतो, तर SN1साठी टर्शरी इज मोर दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी फॉर SN1 रिॲक्शन. प्रश्न असा आहे की खालीलपैकी असं कोण आहे की जो SN1 रिॲक्शन फास्ट दाखवेल. मग 1-आयडो हे तर प्रायमरी अल्काईल हॅलाइड होतील. 2-आयडो-2-मिथाइल ब्युटेन याचं स्ट्रक्चर काढूया. 2-आयडो-2-मिथाइल ब्युटेन, 4 कार्बन, 1 2 3 आणि 4 कार्बन. 4 कार्बन आहेत. 2-आयडो 2-मिथाइल CH3 H3 H2 आणि H3. हा जर निघून गेला तर पॉझिटिव्ह चार्ज इथं होतो, म्हणजे SN1 रिॲक्शनचा इंटरमिडिएट जो आहे तो टर्शरी कार्बोकॅटायन इथं तयार होऊ शकतो. इथं होईल का बघूया. चौथ्यासाठी 2-आयडो-3-मिथाइल ब्युटेन बघूया, त्यासाठी होईल का. 1 2 3 4 2-आयडो-3-मिथाइल इथं फास्टर रेटनं तयार होईल, याच्यापेक्षा. ओके, हे असं आहे. म्हणजे SN1 रिॲक्शन मेकॅनिझमनं फास्टर रेटमध्ये कोण रिॲक्ट होईल, तर C 2-आयडो-2-मिथाइल ब्युटेन, म्हणून C ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं आहे सायक्लोहेक्झिल क्लोराईड. आता सायक्लोहेक्झिल क्लोराईडची रिॲक्शन काय होईल ते बघूया. सायक्लोहेक्झिल क्लोराईड आपण लिहूया इथं सायक्लोहेक्झिल. ओके, आणि तिथं क्लोरीन आहे प्लस Mg. मॅग्नेशियमची त्याच्यावर ॲक्शन आहे इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. हे ग्रिग्नार्ड रिएजंट तयार होतं. सायक्लोहेक्झेन MgCl. सायक्लोहेक्झिल मॅग्नेशियम क्लोराईड तयार होतं आणि याच्यावरती वॉटरची ॲक्शन केली H2O, H आणि OH. काय होईल, इथला बॉन्ड ब्रेक होईल, इकडे H ॲड होईल, इकडे OH, म्हणजे येणारं प्रॉडक्ट काय येईल, सायक्लोहेक्झेन प्लस MgCl आणि OH. तर या पद्धतीनं हे प्रॉडक्ट ऑप्शन आहे का, आहे डी आकडा, म्हणजे सायक्लोहेक्झेन तिथं तयार होतं. ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे विच ऑफ द फॉलोइंग यूज्ड ॲज सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. कुठले दिले तो. टेट्राक्लोरोमिथेन आहे म्हणजे CCl4 आहे. त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म आहे HCCl3 म्हणजे CHCl3. आयडोफॉर्म आहे CHI3 आहे आणि DDT आहे. DDT नाही, आयडोफॉर्म नाही. कार्बिन क्लोरो म्हटलं तर आयोडीन येणारच नाही. या दोघांपैकी कोण आहे, तर क्लोरोफॉर्म. कसा आहे तर बघा HCl आणि Cl याच्यावरती जर आपण KOHची ॲक्शन केली, स्ट्रॉंग बेस, तो काय करेल, इथला ॲसिडिक प्रोटॉन काढून घेईल. म्हणजेच कसं येईल C-Cl आणि Cl. हा क्लोरीन निघून जाईल, बेटर लिव्हिंग ग्रुप आहे, म्हणजे CCl आणि Cl. सो दिस इज डायक्लोरोकार्बिन विच इज अ रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट, व्हेरी इम्पॉर्टंट इंटरमिडिएट. तर या पद्धतीनं आपण MCQ जे आहेत ते MCQ सोडवलेल्या आहेत.